नमस्कार मित्रांनो, सेकंड फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास 5 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, दादा कुठे आहे? मी कुठे आहे मलाच माहित नाहीये. काय दिसतं सांगा फक्त. गुड इव्हनिंग. चल, आजचं मार्केटमध्ये आपण खतरनाक असं प्रेडिक्शन केलेलं आहे. दादा थायलंड फिरून आलो. नाद आत्ता कुठे आहे? मी एक्समध्ये ट्रेडिंग करू का डायरेक्ट कशा करता शिका अगोदर मग करा. बेस्ट टाइम कोणता आहे? सकाळी 7 ते 11. US अनालिसिस करा. यस, आज मी तुम्हाला थोडंसं चार्टचं ज्ञान देतो. आपण काय काय शिकलो रे? आपण कॅन्डल कसे स्टार्ट होते, बेसिक्स ऑफ कॅन्डलस्टिक आणि कॅन्डलस्टिकचे प्रकार, डबल कॅन्डलस्टिक, ट्रिपल कॅन्डलस्टिक शिकलो. त्यानंतर काल चार्ट पॅटर्न शिकलो, सपोर्ट रेजिस्टन्स शिकलो ॲडव्हान्समध्ये. ठीक आहे. आता लिक्विडिटी काल शिकवली का रे? मी शिकवली ना लिक्विडिटी पण की नाही शिकवली? चला लिक्विडिटी पण सांगतो आता सारखी. लगेच 198 लोक आहेत फक्त. MT5 चालत नाही म्हणून एक्समध्ये करू करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आत्ता कुठं आहे? रूममध्ये. आज US आणि गोल्डमध्ये जोरात प्रॉफिट झाला, मस्त. सकाळचा गोल्ड ट्रेड पण बाहेर झाला बघा. दुबई की पुणे? दुबई मग. बॅक टेस्टिंगसाठी टाइम फ्रेम 5 मिनिटं यूज करा. मी मेसेज वाचतोय हा, त्यांचे आन्सर देतोय, लक्षात ठेवा. कोण टांग मला मेसेज करते सारखं. डिपॉझिट क्रेडिट झालं नाही करा ना. टीमला मेसेज करा. व्हॉट्सअप आपलं बंद आहे बघा, सगळ्यांसाठी सांगतो. व्हॉट्सअप बंद आहे. टेलिग्रामवरती मेसेज करू शकता तुम्ही सगळेजण. केसांची लागलेली वाट नीट काय सेट होय नाही ती. ट्रेड एक्सप्लेन करा, समजला नाही. ओके बॉस. टीमला मेसेज केला तरी पण नाही आला. थांबा, केलं की नाही एक दिवस नाही अडकलं की 7-8 दिवस लागतात. 20,000 रुपये डिपॉझिट करायचे आहेत. हा, करू शकता UPI-नं. 24 तास होऊन गेले. ओके, यस. चला स्क्रीन शेअर करतो. नो टाइमपास. हां, येते डिपॉझिट येतं आहे. अडकलं टेन्शन घेऊ नका. डिपॉझिट येतं, थोडा टाईम लागतो फक्त. ट्रेडिंग व्यू. भाग पाडू करलं एवढं दिसतंय. ओके चला. हाँ, आज उनसे मिलना है हमें. हां, हे बघा काय सोपा ट्रेड होता तसा. आज ना हे 4,000 ब्रेकडाऊनमुळे ना आज आपण ते प्रॉपर अशी सायकोलॉजी यूज केलेली आहे. सायकोलॉजिकल नंबरची 4,000 ह्याचा 4,000च्या प्राईसचा ब्रेकडाऊन होता. फक्त अप साईडला ट्रेड घ्यायची वाट बघत होतो. एक्झॅक्ट टाईम बघतो कारण की टाईम मिसमॅच होतोय सगळा इथं. पण कितीला ट्रेड केला होता आज? ट्रेड केला होता आज. हां राईट, इथं ट्रेड केला आहे ते, आहे ना आपण. ग्रीन कॅन्डलच्या विकच्या वरती निघताना लॉंग पोझिशन घेतलीत ना इथं, राईट. हां राईट इथंच आहे. यस. आणि SL आपण कुठे ठेवला होता? रेडच्या विकला इथं 36 पिपचा SL होता. आज करेक्ट ऑपरेटरचा गेम केला आहे आपण. 3 दिवस आपल्याला लावले मार्केटनं, बट टुडे वी कॅप्चर्ड धिस. ठीक आहे, हे कॅप्चर केलं नाही बट ऑपरेटरला आपण एक्झॅक्टली रिट्रेसमेंटवरती पकडलेलं आहे. 2-3 दिवसात काय होतं तुम्हाला सांगतो. आपण ट्रॅप इथंच होत होतो बरोबर. जर हाई स्ट्रॅटेजी लावायला गेलो असतो, ही स्ट्रॅटेजी लावायला गेलो असतो तर इथं सेल केला असता. आपण इनगल्पिंगवरती इथं सेल केला असता, लॉस झाला असता आपला. बट टुडे आपण उलटं लावलं. रिझन 4,000 सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन होता. ठीक आहे, एक चांगला लो क्रिएट केला मार्केटनं ना. बघा गोल्डला तुम्ही ऑब्झर्व करा, ज्यावेळेस चांगला लो क्रिएट करतं कसं कळणार? एक शार्प रिजेक्शन देतं मार्केट
तो चांगला लो समजतो आपल्याला. त्यानंतर मार्केटनं लोवर लो मारा चालू केलं बा. हे अशा प्रकारे इथं पॅटर्न पण दिसतोय आपल्याला. प्लस ब्रेकडाऊन आहे म्हणजे सेलर ॲक्टिव्हिटी आहेत मार्केटमध्ये. इथं गेलं आहे मार्केट, इथं लिक्विडिटी घेतली आहे का नाही लिक्विडिटी घेतली. न लिक्विडिटी घेता मार्केटनं काय केलं, रिट्रेसमेंट दिली. ठीक आहे, न लिक्विडिटी घेता मार्केटनं रिट्रेसमेंट दिली. त्यानंतर इथं एक ग्रीन स्ट्रॉंग कॅन्डल बनले बघा, ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग बनले. तिच्या हाय ब्रेकआउटवरती आपण बाय सायला ट्रॅप प्लॅन केला. एक्झॅक्टली जर वर्ष ट्रॅप इथं झालं 2-4 दिवसामध्ये. असंच बरोबर इथं आलं की आपण सेल करत होतो आणि एसएल जात होता आपला. आज त्यांचा करेक्ट गेम करावं म्हणलं आणि परफेक्ट असा गेम आपण मार्केटच्या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, आता बघा 4000 सायकोलॉजिकल नंबर आहे. तुम्ही एक फिबला जर असं चेक करत असाल ना, मला माहीत नाही तुम्ही करता की नाही. बघा फिबचा जो 0.5ची लेवल आहे, 5 to 6ची लेवल असते ना, तिथून मार्केट मोस्ट ऑफ द टाईम रिव्हर्सल घेतं. ज्यावेळेस शार्प मुवमेंट असतं म्हणजे ऑपरेटर ज्यावेळेस मार्केटमध्ये असतो ना, त्यावेळेस मार्केट फिबच्या 0.5 ते 0.6च्या गोल्डन झोनमधनं रिव्हर्सल घेतं. आणि ही मार्केटमध्ये आपल्याला आज मुवमेंट बघायला भेटला. अजून लई ट्रेड सापडलेत, केला एकच मी माझ्या अकाउंटला. बट आजचे ट्रेड तर खतरनाक असे होते आपल्याला आज पाहायला भेटलेले आहेत. त्यानंतर US100 बघायला गेलं, आज लई डोकं लावलं नाही मार्केटमध्ये. आज ऑपरेटर आपल्या हातात होता. आता बघा ही US100 ही किती आहे. हां, काय लोकांना वाटलं असेल बघा 30,000चा ब्रेकआउट केला तरी पण मार्केटनं कसं काय बाबा सेल साईड मुवमेंट दिलं. ह्या मागे रिझन आहे. आज प्रॉपर टेस्टवर का बाबा मार्केटमध्ये मुवमेंट आलं आहे. तर इथं बघा चालू कुठं झालं मार्केट, इथं बरोबर इथं. ही फिफ्थच्या झोनमध्ये नसेल तर आलं नसणार 100%. ये बाबा कोणतं पोरगे घुसले माझ्या रूममध्ये, चायला लॉक लावून नाही पैसे तो. हां चला ठीक आहे. किती 30,000 सायकोलॉजिकल नंबर आहे. 30,000 सायकोलॉजिकल नंबरपासून शार्प रिजेक्शन दिसते बघा. शार्प रिजेक्शन म्हणजे सेलर ॲक्टिव्हिटी आहेत मार्केटमध्ये. अँड दॅट्स वाय मार्केटमध्ये हे मुवमेंट आपल्याला बघायला भेटलं. त्यानंतर बघा तुम्ही प्रॉपर रेट जर बघायला गेला, बघा इथं ब्रेकआउट, रिट्रेसमेंट आणि हे प्रॉपर रिट्रेसमेंट. प्रॉपर रिट्रेसमेंटवर बघायला गेलं तर कन्फर्मेशन कॅन्डलचा लो इथं ब्रेक झाला आहे बघा. ह्या रेटचा लो ब्रेक झाला नाही, ह्या रेटचा लो ब्रेक झाला आहे. इथं सेल डायरेक्शनला पोझिशन बनली असते आपली. सेम कॅन्डलच्या हायचा एस-एल आणि फर्स्ट स्विंगचं टार्गेट हे परफेक्टवाला. हे 100% वर्किंग म्हणजे 100% म्हणजे म्हणायला नाही पाहिजे, पण 99% हे वालं वर्किंग स्ट्रॅटेजी आहे ह्याचे प्रॉपर रिटेस्टचे. ठीक आहे, इथं काही एंट्री बनत नव्हती. तर सिम्पल रिझन काय सांगितलं मी, शार्प रिजेक्शनमुळं सेलर ॲक्टिवेट झाले होते. शार्प रिजेक्शनमुळं सेलर ॲक्टिवेट झाले होते. ठीक आहे, डन समजलं US100 पण तुम्हाला. आता हे जे मुवमेंट आले, आता हे कोणतं, हे वालं हे इथून जे अपसाईड मुवमेंट आलं, हे काय मुवमेंट आहे माहिती आहे का. माझा स्टॉप लॉस मारला आणि मग मार्केट माझ्या डायरेक्शनमध्ये गेलं, हे वालं ते मुवमेंट आहे. ओके चला, आता लेट्स लिक्विडिटी तर मी काल सांगितली, आय थिंक मला आठवण आहे सांगितली नाही, मला एकदा बघू द्या. कालच्या क्लासमध्ये लिक्विडिटी सांगितली का मी, कालच्या क्लासमध्ये लिक्विडिटी सांगितली का आपण, मला एकदा सांगा का मेसेजमध्ये सांगा बरं सगळेजण. लिक्विडिटी सांगितली होती का आपण, सांगितली नाही 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 सर, जरा क्लास लवकर घेत जावा. नाही हो, 9चं टायमिंग बरोबर आहे ना, सगळ्यांचं काम धंदा करून जॉबवरनं येऊन होतं आहे काम 9 ते 10. परत 10 तुम्ही 9च्या अगोदर जेवण करू शकता, 10 नंतर तुम्ही रिकामे आहात. समजतात तुमच्या भावना. दादा काल एक पण सेटअप बनला नव्हता आणि आज खूप बनले, तर काय केलं पाहिजे. एकच ट्रेड घ्यायचा आपल्याला, काय करायचं किती का सेटअप पण एक ट्रेड घ्यायचा आपण फक्त. हां लेट्स गो. लिक्विडिटी काय माहिती आहे का, लिक्विडिटी इज इक्वल टू रिटेलर लोकांची टॉप लॉस. सांगितलं की रे किती वेळा, लिक्विडिटी इज इक्वल टू रिटेलर लोकांची टॉप लॉस. जरा सपोज करा हा सपोर्ट आहे, ठीक आहे, ही सपोर्ट आहे. मार्केट इथं आलं, इथून अपसाईडला गेलं, इथं परत येत असेल मार्केट, तर समजून जायचं की इथून बाहेर ॲक्टिवेट झाली की त्यांची लिक्विडिटी डाऊन साईडला अवेलेबल असते. कुठं अवेलेबल असते, डाऊन साईडला. तसंच एखादा जर रेजिस्टन्स असेल तर रेजिस्टन्सची लिक्विडिटी कुठं अवेलेबल असते, अप साईडला लिक्विडिटी अवेलेबल असते. मार्केट लिक्विडिटीच्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट करतं. सिम्पल, मार्केट लिक्विडिटीच्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट करतं. आता इम्पॉर्टंट लिक्विडिटी आहे ट्रेंडनुसार. कशानुसार, ट्रेंडनुसार. बघा मार्केट ज्यावेळेस असं मुवमेंट करत असतंय, असं मुवमेंट करत असतंय, त्यावेळेस बघा लक्षात ठेवा, अजून नीट ऐकून घ्या. मार्केट ज्यावेळेस असं मुवमेंट करत असते त्यावेळेस ह्या प्रत्येक स्विंगला लिक्विडिटी असते. म्हणजे रिटेलर लोकांचे एस-एल हे प्रत्येक स्विंगला असतात अकॉर्डिंग टू माय नॉलेज. ठीक आहे, कोणाचं काय ज्ञान वेगळं असेल ते त्यांच्या घरी, माझ्याकडं. ठीक आहे, प्रत्येकजण इथं आपापलं सांगतो, मी पण माझं सांगतो. तर असं प्रत्येक स्विंगला लिक्विडिटी असते. सिम्पल मार्केट काय करतो मला सांगतो, अशी एक लिक्विडिटी घेतो, कोणतीही घेता, असं काही नाही की पहिली घेतली बिन दुसरी घेईल
हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. बट ही लिक्विडिटी घेतली मार्केटमध्ये की मग मार्केटमध्ये परत रिअल डायरेक्शनमध्ये मुवमेंट येतं. हे असं मार्केटचं स्ट्रक्चर चालू असतं. काय करायचं, रिसेंटची लिक्विडिटी स्वीप करायची आणि मग मार्केटमध्ये मुवमेंट करायचं. म्हणजे नीट समजून घ्या. हे बघा, मला सांगा, इथून मार्केटवरती गेलं तर हा काय हो, हा काय असेल, सपोर्ट. ठीक आहे, हा काय असेल, सपोर्ट. हा काय असेल, सपोर्ट. आता मला सांगा, सपोर्टचा ब्रेकडाऊन झाल्यावरती रिटेलर लोक काय करतात, सेल डायरेक्शनला पोझिशन घेतात. जर त्यांनी सेलला पोझिशन घेतली तर टॉप लॉस कुठं लावणार, स्विंगला इथं, बरोबर, इथलं स्विंग लावणार आणि टार्गेट असं घे म्हणून ओढून लावणार. तर मग लिक्विडिटी कुठं आहे हो, अपसाईडला आहे. कुठं आहे लिक्विडिटी, अपसाईडला आहे. सिंपल, समजे, समझ रहे हो. एक सेकंड, कोण खटखटन धाडधाडच करते मला तेच काय कळणार. एक सेकंद, ह्यांचं मिटवतोय काय खाड खाड आणि धाड 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 करते. हां हॅलो, चला आलो आहे. काय तर सारखं दरवाजा वाजव काय करते बारका पोरं काय कोणतं. हां, काय आपलं काय विषय चालू होता, लिक्विडिटीचा. ए थांबा ना, आता कमेंट कशाला करता. मी जर शिकवतो तर कमेंट करू नका ना. तुम्हाला थोडी तुमच्या कमेंट वाचणार आहे मी इथं. शिकवताना कमेंट करू नका. मी ज्यावेळेस कमेंट सांगतो कराल त्यावेळेस कमेंट करा. समजलं. ही लिक्विडिटी अशी असते. सेम अप ट्रेंडला पण बघा असं असं ज्यावेळेस मार्केट मुवमेंट करत असतं त्यावेळेस ह्या प्रत्येक स्विंगला लिक्विडिटी असते. ह्या प्रत्येक स्विंगला काय असते, लिक्विडिटी असते. कोणाची, बायरची. का तर मार्केट अप ट्रेंडमध्ये. सिंपल मला सांगा, हे काय आहे, रेजिस्टन्स आहे. हा काय आहे, रेजिस्टन्स आहे. हा काय आहे, रेजिस्टन्स आहे. तर ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटवरती कोण ॲक्टिवेट होणार आहे, बायर ॲक्टिवेट होणार आहे. रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला कोण ॲक्टिवेट होणार आहे, बायर ॲक्टिवेट होणार आहे. ते कसे बाय करतील, अशा बाईंगच्या ट्रेड करतील, गेम म्हणून टार्गेटवरतील एसएल कोड लावतील पहिल्या स्विंगला. ठीक आहे. तर ही लिक्विडिटी आहे. सिंपल काय लिक्विडिटी. मग मार्केट काय करतं बघा, मार्केट काय करतं, ह्यांची लिक्विडिटी अशी घेतं आणि मग रिअल मुवमेंट करतं. हे सिंपल मार्केटचा असा गेम चालतो. कशावरती, लिक्विडिटीवरती. म्हणजे ह्या प्रत्येक स्विंगला लिक्विडिटी अवेलेबल आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दाखव. आता हे जसं US 100 सांगितलं मी तुम्हाला, सेम तसंच आहे. गोल्डमध्ये दाखवतो. थांबा बरं का. आता हे 2 दिवसात एक उगा अपसाईडला गेम म्हणून मुवमेंट आहे. बट आपण एक तुम्हाला नॉर्मल मार्केटमध्ये दाखवतो. नॉर्मल मार्केट कसं मुवमेंट करतं बघा. 2-4 दिवसात मार्केट लयच भंगार झालेलं आहे ना. चला इथं चेक करा. हे बघा, इथून मार्केटचं मुवमेंट बघा. ठीक आहे. असं लो 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 करत चाललं मार्केट. हे बघा, एकच मुवमेंट आलं इथं अपसाईडला. कुठपर्यंत आलं बघा, एक्झॅक्टली इथल्या ह्या स्विंगपर्यंत आलेला आहे. म्हणजे काय झाली, लिक्विडिटी, ही लिक्विडिटी काय झाली, स्वीप झाली. लिक्विडिटी स्वीप झाली. त्यानंतर मार्केटनं काय केलं, परत लो मारायला चालू केलं. परत मार्केट वर गेलं, हाकलून द्यायला, परत मार्केट डाऊन साईडला लागलं. म्हणजे मार्केट काय करतं, एक जोरात मुवमेंट करतं. म्हणजे हे जे रँडम लोक आहेत ते मार्केटमधनं निघून गेले पाहिजे, त्यासाठी एक जोरात असं मुवमेंट मार्केट करतं. ठीक आहे. अजून एक्झाम्पल दाखवतो मला. गोल्ड लयच पानसट झाले. हां, इथं पण बघा, डाऊन ट्रेंडचं एक्झाम्पल बघा. हे बघा, असं लो लो करत चाललंय. तर हे प्रत्येक स्विंगला लिक्विडिटी आहे. प्रत्येक स्विंगला लिक्विडिटी आहे. तुम्ही म्हणचाल मग ह्या ट्रेड कसं करा, तर दमदारा ट्रेडला मी स्ट्रॅटेजी सांगतो, त्यात करा. ठीक आहे. आणि अचानक शार्प मुवमेंट आलं, दिसतंय, अचानक शार्प मुवमेंट आलं. काय केलं बघा, एक्झॅक्टली लिक्विडिटी घेतली आणि मग मार्केटनं रिअल मुवमेंट केलं. म्हणजे हे काय येतं मुवमेंट, तर मला सांगा, असा ट्रेंड डाऊन दिसला, हे तर सगळ्याला दिसतं की ना, डाऊन चाललं डाऊन चाललं डाऊन चाललं. मग सगळे असे रँडमली सेल करायला चालू करतात. रँडम, मी रँडम सेल करणाऱ्यांना हाकलून देण्यासाठी मार्केट मुवमेंट करतं. ठीक आहे. त्याला काय म्हणालं, लिक्विडिटी हंटिंग, स्टॉप लॉस हंटिंग, एसएल स्वीप. ओके, समज गए. इंडियामध्ये टाईम किती झाला रे, 9:20 झालेत ना. ओके, हां, चला सेम एखादा ट्रेंडचं एक्झाम्पल दाखवतो. ट्रेंड अपच नाही म्हणा, किती दिवस झालं मार्केटमध्ये. म्हणजे शॉर्ट टर्मसाठी आहे अप,
बट लॉंग टर्मसाठी नाही. हे बघा आता इथं मार्केटमध्ये कसं मुवमेंट चालू आहे, हायर हाय करत चाललं आहे. ठीक आहे, आणि अचानक मुवमेंट आलं डाऊन साईडला, लिक्विडिटी स्वीप केली, परत मार्केटनं काय केलं, रिअल मूव केला. सिम्पल असा हा लिक्विडिटी कॉन्सेप्ट आहे. आता लिक्विडिटी समजायचं आता बघूया आपण सायकोलॉजिकल नंबर. सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट सायकोलॉजिकल नंबर. सायकोलॉजिकल नंबर. ठीक आहे, आता सायकोलॉजिकल नंबर म्हणजे काय नेमकं बघा. गोल्डसाठी सायकोलॉजिकल नंबर म्हणजे सगळ्यात सिंपल भाषेमध्ये शेवटला शून्य असणारे नंबर. शेवटला शून्य असणारे नंबर इथं दिसतं 4120, 4130, 4140, 4150, 4160. हे जे म्हणायला सोपे जातात ते नंबर त्यांना सायकोलॉजिकल नंबर म्हणलं जातं. म्हणजे 10च्या मल्टिपलमधले म्हणलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, 10च्या मल्टिपलमधले नंबर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 110, 1000, 1010, 1020, 4000, 4010, 4020 असं 10च्या मल्टिपलमधले नंबर. तर मोस्ट वर्किंग नंबर काय आहेत 50च्या मल्टिपलमधले. ठीक आहे, 50च्या मल्टिपलमधले जे नंबर आहेत ते मोस्ट वर्किंग आहेत. डन. आता ह्याचं वर्किंग कसं होतं मला सांगतो मी. सपोज करा एक सिम्पल कोणताही नंबर घेऊ आपण. 4000 पकडून चला ना. इथे बघा 4000 सायकोलॉजिकल नंबर आहे. तर वरून ज्यावेळेस मार्केट असं खाली येत असतं, आता आपल्याला नेहमी बघा आपल्याकडे नेहमी काय प्रश्न असायचा, वरून बॉल सोडला की खाली कुठं टप्पा पडेल ह्याचा आपल्याला अंदाज नव्हता, बरोबर का. म्हणजे फर्स्ट टाइम ज्यावेळेस टप्पा पडेल त्यावेळेस आपण काय म्हणत होतो की बाबा हां इथं काहीतरी अडथळा आहे. बट सायकोलॉजिकल नंबर अशी गोष्ट आहे की हा अडथळा आहेच. म्हणजे 4000 आहे तर हा सपोर्टचं काम करणार आहे. ज्यावेळेस मार्केट वरून खाली येतं आहे त्यावेळेस हे सपोर्टचं काम करणार आहे रिटेलर लोकांसाठी, आणि ज्यावेळेस खालून वरती जातं आहे त्यावेळेस हे रेजिस्टन्सचं काम करणार आहे. म्हणजे ॲटोमॅटिक सायकोलॉजिकल नावातच आहे सायकोलॉजिकल. फर्स्ट टाईमला इथंच काम करणार ते, इथंच. असं नाही की हो का नॉर्मलमध्ये कसा असायचा सपोर्ट आपला असा असायचा, इथून वर गेलं आपण काय म्हणायचो मग, हा बाबा हा सपोर्ट आहे. काय म्हणायचं आपण, हा बाबा हा सपोर्ट आहे. नेक्स्ट टाईम मार्केट इथून अपसाईडला मुवमेंट करेल, बरोबर का. किंवा असं जर ब्रेकडाऊन केलं तर आपण काय म्हणायचो, रिटेलर इथं सेल करतील. बट सायकोलॉजिकल नंबर अशी गोष्ट आहे, जो ड्रॉ केला आपण की इथून आलं की इथं सपोर्ट घेतला पाहिजे, तर सपोर्ट घेतलं बाहेर ॲक्टिवेट होतील, आणि जर डायरेक्टली सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन केला तर सेलर ॲक्टिवेट होतील. हे सिम्पल सायकोलॉजिकल नंबरचा कॉन्सेप्ट आहे. ह्याच्यावरती रिलेटेड सापडतात. मार्केटचं अर्ध एक ॲक्च्युली मार्केट चालतं हे प्राईसवरतीच बरं का. रिॲलिटीत बघायला गेलं तर प्राईसवरतीच मार्केट मुवमेंट करतं. त्यामुळे सायकोलॉजिकल नंबर लय काम आहे गोष्ट. आणि US 100 जे करतात ना त्यांच्यासाठी तर वरदान आहे. US 100 वाल्यांसाठी लय टॉप क्लास सायकोलॉजिकल नंबर म्हणजे खतरनाक खेळ. चला आता 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 काय सांगू तुम्हाला मी कामाची गोष्ट. सायकोलॉजिकल नंबर झाला म्हणजे उद्यापासून स्ट्रॅटेजी शिकवायला रिकाम आहे का आपण. 5 दिवस काय राहिले ते कोणत्या गोष्टी मला एकदा क्रॉस चेक करू द्या डोक्यामध्ये माझ्या. ठीक आहे ना, मी ट्रेड प्लॅन करायला काय काय बघणार आहे मी. ट्रेंड चेक करणार, ट्रेंड शिकवला आहे. लिक्विडिटी चेक करणार, लिक्विडिटी शिकवली. लो शिकवला, हाय शिकवला, हायर हाय लोवर लो शिकवलं आहे. त्यानंतर ब्रेकआउट ब्रेकडाऊन पण ब्रेकआउट ब्रेकडाऊन शिकवलं का मी, नाही शिकवलं आहे ना. ब्रेकआउट ब्रेकडाऊन काय आहे बघा. आता एखादा सपोर्ट आहे, ठीक आहे, एखादा सपोर्ट आहे असा, ठीक आहे, असा सपोर्ट आहे, आणि मार्केटनं ही लेवल तोडणं ह्याला म्हणायचं ब्रेकडाऊन. काय म्हणायचं ह्याला, ब्रेकडाऊन. म्हणजे सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला की रिटेलर लोक सेल करतात. लक्षात ठेवा, लिहून घ्या. सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला की रिटेलर लोक काय करतात, सेल साईडला पोझिशन बनवतात. सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला की रिटेलर काय करतात, सेल साईडला पोझिशन बनवतात. सपोर्टवरती मार्केट येऊन थांबलं इथं स्टे करतं 5 मिनिट 10 मिनिट, तर रिटेलर लोक काय करतात, बाय साईडच्या पोझिशन प्लॅन करतात. सिम्पल लक्षात ठेवा. तसंच रेजिस्टन्सला काय आहे, आता सपोज करा हा रेजिस्टन्स आहे, ठीक आहे. जर रेजिस्टन्सचा ब्रेकआउट केला तर रिटेलर काय करतात, बाय साईडला पोझिशन बनवतात. काय करतात, बाय साईडला पोझिशन करतात. जर मार्केट जाऊन रेजिस्टन्सला स्टे करत असेल, वेट करत असेल, तर रिटेलर इथं सेल साईडच्या पोझिशन बनवतात. ठीक आहे, ह्या कॉन्सेप्ट लक्षात ठेवा सगळ्यात जास्त. जसं मार्केट इथं स्टे झालं, रेजिस्टन्सला स्टे झालं की लिक्विडिटी अपसाईडला अवेलेबल होते. लक्षात ठेवा, लिक्विडिटी कुठे अवेलेबल होते, अपसाईडला अवेलेबल होते. त्यामुळे मार्केट अपसाईडला मुवमेंट करायला चान्स आहे. तसं सपोर्टवरती मार्केट स्टे झालं की लिक्विडिटी डाऊन साईडला अवेलेबल होते. मग मार्केट डाऊन साईडला जास्त मुवमेंट करायला चान्स आहे. ब्रेकडाऊन झाला की लोक सेल साईडला ट्रेड करतात, लिक्विडिटी अपसाईडला अवेलेबल होते. लक्षात ठेवा, ब्रेकडाऊन झाला की लोक सेल करतात, लिक्विडिटी अपसाईडला अवेलेबल होते. रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला की रिटेलर लोक बाय करायला चालू करतात, लिक्विडिटी डाऊन साईडला अवेलेबल होते. ठीक आहे, सिम्पल हा कॉन्सेप्ट होता. अजून काय राहिलं,
ठीक आहे ना. हॅमर कॅन्डल पण सांगितले, इनगल्फिंग सांगितले. फिफ्थचं एवढं काही गरज नाही हाय या सेम स्ट्रॅटेजीमध्ये. आणि ट्रेड प्लॅन करताना माझं काय असतं अजून, ओके आपण ते एक बघतो, लिक्विडिटी एक चेक करतो ना, आणि हॅमर कॅन्डल आहे किंवा इनगल्फिंग डन. ठीक आहे ना, एवढंच आहे. आता एक आपल्या मेनली स्ट्रॅटेजीज तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये सांगतो, स्ट्रॅटेजी कोणकोणत्या आहेत बघा. एक 3 टाईम रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी आहे, 3 टाईम सपोर्टची एक स्ट्रॅटेजी आहे, लिक्विडिटीची एक स्ट्रॅटेजी आहे डायरेक्टली, आणि बॉक्सची एक स्ट्रॅटेजी आहे, एक लो ब्रेकची एक स्ट्रॅटेजी आहे, आणि विदाऊट लो ब्रेकची एक स्ट्रॅटेजी, असे 4-5 स्ट्रॅटेजी आहेत. थांबा की काय क्वेश्चन करताय, हे काही व्हॅलिड क्वेश्चन नाही तुमचे की बाबा कुठं ट्रेड घ्यायचा आणि टॉप लॉस किती लावायचा. अरे मी शिकवलंच नाही अजून काय, मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय मार्केटचा, ओव्हरव्ह्यू देतो मी तुम्हाला की रिटेलर काय करतात. अरे हे रिटेलर काय करतात तर शिका घ्या आधी, त्यानंतर मग आपण बघू काय करायचं ते. हां आता काय करतो मी, मला माहिती आहे तुमच्या अंगात लय चूल आहे, तर तुम्ही काय करा आता क्वेश्चन टाका, चला पटापट क्वेश्चन टाका. हां डिपॉझिट सांगा की मी क्लास, जर तुम्हाला क्लास पूर्ण व्हायचा जर दम निघत नसेल ना तर तुम्ही ट्रेडिंग करू नका, लॉस होईल. डिपॉझिटचा व्हिडिओ एवढाच बघायचा की आहे सगळ्यांच्या अंगात तुमच्या, तर यूट्यूबला जावा, मी टाकलेला आहे व्हिडिओ, नसेल तर आपल्या टीमला मेसेज करा, 10 अडकानं लिंक देते तुम्हाला, आणि घ्यान करा डिपॉझिट नोडवा. तर काय तुम्हाला सांगून हे नाही दादा, US100 MT5ला कसं अटॅच करायचं ऑप्शन येत नाही. काय करायचं, मराठी ट्रेडर बी 143 ID बघा, नीट सांगतो नीट ऐका, मराठी MARA लिहून घ्या अजून आता, MA चला पोसा @ टाकायचं आधी. काय टाकायचं, ॲट द चिन्ह माहिती आहे, @ टाकायचं. मराठी म्हणजे काय, MARATHI स्पेलिंग नीट ऐका, MARATHI, ट्रेडरची TRADER सगळं स्मॉल टाकायचं आहे, TRADER, अभि ABHI अभि 143 डिजिट मध्ये टाकायचं 143. ठीक आहे, @ मराठी ट्रेडर अभि 143 असं टाकलं की आयडिया येतो. माझा एक ब्लॅक टी शर्टमधला नाही ब्लॅक शर्टमधला एक फोटो आहे, तिथं मेसेज टाका की आम्हाला US100 अटॅच करायचा व्हिडिओ पाहिजे, की ब्रोकर अटॅच करायचा व्हिडिओ पाहिजे, ते व्हिडिओ टाकतं आहे. डिपॉझिटची लिंक पाहिजे, लिंक टाकतं आहे. सिम्पल. किती वेळा टेस्ट काय स्टे केलं पाहिजे, किती वेळचं नाही. एक कॅन्डल जरी तिथं ग्रीन येत असली तर लोक बाय करतात म्हणून समजून जायचं. एक कॅन्डल जरी तिथं ग्रीन येत असेल तर कोणत्या सेशनला ट्रेड करावं, सकाळ 7 ते मी 11 प्रेफर करतो. दादा US100 MT5ला कसं अटॅच करायचे ऑप्शन येत नाही. US100 MT5ला US100 कॅश नावाने येतं बघा एक्सएममध्ये. पार्टनर कोड चेंज करायचा आहे आणि टेलिग्रामवर कोणत्या अकाउंटवर करायचं आहे सांगितलं की मला ट्रेडर 143ला मेसेज करा. फिप अजून टाईम आहे. फिपला गोल्डन ग्रुप जॉईन करण्यासाठी सेम ID वरती मेसेज करा. आता ट्रेड सेटअपमध्ये येतोय पण ट्रेड घेऊ वाटत नाही, अजून टाईम आहे. म्हणजे तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे, त्यासाठी बॅक टेस्टिंग भरपूर पाहिजे. आज ऑपरेटर कॉन्सेप्ट ॲट डबल टॉप $60 बुक केलं दादा, मस्त. डेली व्लॉग केलं नाही सर का, येस करणार आहे मी, चालू करतोय मी. ठीक आहे दादा, गोल्डन ग्रुपची स्ट्रॅटेजी सांगा ना. थांबा की झालं आता शिकून झालं, उद्यापासून स्ट्रॅटेजी तुमच्या केसात टाकतो डायरेक्टली. एका दिवसात 4 टाकू का 4 दिवसात 4 सांगू सांगा. गोल्डन ग्रुपची स्ट्रॅटेजी सांगा सर. ऑपरेटर कॅन्डलचे चान्सेस आपण एंट्री केले की येते ऑपरेटरची कॅन्डल. डेली व्लॉग पण येतील दादा. रेकॉर्डिंग टाकत जाना, हे अगोदर चेक करायचं यूट्यूबला. अरे तुम्ही जाऊन जेवाय बसा आधी मी रेकॉर्डिंग अपलोड केली असते. आजच्या डेटचं लॉजिक मी सर्वांना सांगितलंय. पहिला मी रेकॉर्डिंग आजचं चालू आहे ना, हां चालू आहे. हां ब्रेकआउट होण्याच्या अगोदर किती वेळा स्टे केला पाहिजे काही संबंध नाही. मी जस्ट तुम्हाला एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा की लोक काय करत होते, हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. किती वेळ स्टे, काय कोय हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. सर लिक्विडिटी स्विप झाल्यावर कॅन्डल बघून ट्रेड घेऊ शकतो का? दमदारा सगळं सांगतो मी. लिक्विडिटी सांगतो, स्विप झाल्यावर काय करा सांगतो. प्राइस ॲक्शन कसे वर्क करते सांगा ना एकदा. ही एवढे दिवस मी जे शिकवलं ना ते प्राइस ॲक्शनच होतं. उद्यापासून स्ट्रॅटेजी सांगणार ते पण त्याच्यावर डिपेंड आहेत. US100मध्ये ट्रेड करण्यासाठी एक्सएममध्ये US100 कॅश सर्च करा प्लीज. आता सांगा डिपॉझिट काय केलं आहे, 24 तास झालं, 20,000 अडकलेत. कधीपर्यंत येईल सांगा. कधीपर्यंत येईल हे नाही सांगू शकत मी, रागवत पण नाही आहे मी काय सांगतो तुम्हाला. टीमला मेसेज टाकला, टीमला फॉरवर्ड केला असणार 100% ID, तर येऊन जातात. एक जण तुम्हाला सांगतो मी 3 ते 4 दिवसामध्ये डिपॉझिट येऊन जातं अकाउंटला.
अडकलं तरचा विषय, एक तर अडकत नाही. तुम्ही काय प्रोसेस करता मला तुमचं समजत नाही. मला माहिती आहे तुम्ही यूट्यूबचा व्हिडिओ न बघता करता. 2 मोबाईल वापरायला सांगितलं तुम्ही डिपॉझिटसाठी, ते तर 100% नसणार आहे केलं, आणि येऊन जातं डिपॉझिट. ठीक आहे. अजून दुसरं काय सांगू, हां एक जणांना सांगत होतो 20 दिवस झाला अडकलेला आहे. हे ब्रोकरचा इश्यू नसतो बरं का, हा इश्यू असतो मर्चंटचा, त्याच्यामुळे ते अडकते. मी रागवत नाही कोणाला, मी हे तर रागवायसाठी नाही. तुम्हाला असं वाटतं सर मी बोलतो, मी माझ्या रोखटक बोलणं आहे असं तसं, त्यासाठी रागवतो असं वाटून घेऊ नका उगं बिन कामी. भाई असं क्वेश्चन घाबरून विचारायला लागल्यावर रागवतोय का, म्हणजे मी चुकीचा माणूस आहे. दादा सफिशियंट कॅपिटल किती पाहिजे प्रॉफिट होण्यासाठी? प्रॉफिटेबल होण्यासाठी कॅपिटल ना नॉलेजची गरज आहे, आणि ॲटलिस्ट ट्रेडिंग स्टार्ट करताना $200 तरी करा, 100 बॅकअपला ठेवा, 100 अकाउंटला टाका शिकल्यानंतर. व्हॅलिडिटी ट्रेसमेंट कशी आयडेंटिफाय करायची, मी ते स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ. अरे व्हॅलिडिटी ट्रेसमेंट मी असलं काय यूज करत नाही. सेटअप रिटेलर काय करते आणि ऑपरेटर घुसला पाहिजे, बस आपला हा कॉन्सेप्ट आहे. ॲक्युमुलेशन, मॅन्युप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन सांगा की फक्त समजण्यासाठी. बर तुम्हाला मला हसू येतं सांगायचं. ॲक्युमुलेशन, मॅन्युप्युलेशन, हे बघा जी बॉक्सची स्ट्रॅटेजी आहे ना ती ॲक्युमुलेशन, मॅन्युप्युलेशन, डिस्ट्रीब्युशनमध्ये येते. जसं मार्केटमध्ये काय होतं, मी शिकलेलं सांगतो, पुस्तकी ज्ञान आपल्याला नाही जमत सांगायला. आता सांगतो, याला म्हणायचं ॲक्युमुलेशन. उगं काहीतरी नावं द्यायची, त्याला म्हणायचं ॲक्युमुलेशन, म्हणजे कॉन्सल्टेशन सिंपल भाषेमध्ये. म्हणजे मार्केट एका जागी घरांग खालीवर करतं, त्याला म्हणायचं ॲक्युमुलेशन. काय म्हणायचं त्याला, ॲक्युमुलेशन. त्यानंतर काय, ॲक्युमुलेशन नंतर काय, मॅन्युप्युलेशन म्हणजेच रिटेलर लोकांची ॲक्टिव्हिटी. रिटेलर लोकांना ॲक्टिव्ह, आता एका साईडला ब्रेकडाऊन द्यावं लागणार मार्केटमध्ये. काय करणार मार्केट, चला बाबा ब्रेकडाऊन दिला आहे असं दाखवणार. ठीक आहे, ब्रेकडाऊन दिला आहे असं दाखवणार. मग इथं सगळी लोक घर सेल करायला चालू करणार, ज्यांनी बाईंग केलं त्यांचं स्टॉप लॉस हिट होणार. आणि मग ही झालं मॅन्युप्युलेशन म्हणजे काय, लोकांना दाखवायचं की बाबा चला आम्ही चाललो डाऊन साईडला. मग मार्केट बसणार आतमध्ये, आणि हे दाडकन होणार मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युशन. काय होणार, डिस्ट्रीब्युशन मला म्हणायचं, डिस्ट्रीब्युशन. सिम्पल, दिस इज अ कॉन्सेप्ट. ॲक्युमुलेशन, मॅन्युप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन, ह्याच्यावरती आपली स्ट्रॅटेजी आहे. मी कसा अवघडात शिरून सांगणार, मी ह्याला सरळ चॅनल पॅटर्न म्हणतो. डाऊन साईडला ब्रेकडाऊन झाला लोक सेल करतात, आपण वर निघताना बाय करायचं किंवा इथं बाय प्लॅन करायचं. ॲक्युमुलेशन, मॅन्युप्युलेशन, डिस्ट्रीब्युशन लोक 5-5 तास शिकवत बसते, ह्याला काही सेन्स नाही. NDQ 1 पॉईंट जरा खालीवर तरी झाला तर किती पिप्स होतात सर? म्हणजे US100ला पॉईंटमध्ये मोजत जावा सर, पिप्समध्ये मोजू नका. US100ला 50 पॉईंट 100 पॉईंट असं मोजत जावा US100. गोल्डला पिप्समध्ये मोजा. हां दादा, मोठे लॉट साईज मारल्याने प्रॉफिट जास्त होतो, तसा लॉस पण त्याच प्रोपोर्शनमध्ये होतो का? मग काय विषय आहे का? ऑब्व्हियसली लॉस मोठा होणार, प्रॉफिट मोठा होणार. प्रॉफिट मोठा लॉस पण मोठाच होणार ना. म्हणजे वाईट काय क्वेश्चन नाही आहे. चला चांगली गोष्ट आहे. डेली व्लॉग टाकतो मी, टेन्शन घेऊ नका तुम्ही. टाईम झोन कोणता लावायचा? 5 मिनिट लावा ना. टाईम झोन म्हणता की काय मला म्हणजे टाईम झोन आपला आहे कोलकाता 5:30. अरे किती वेळा कमेंट करताय रेकॉर्डिंग टाकायचा? यूट्यूबला बघता फेकता का नाही? UPI डिपॉझिट सेफ आहे का? सेफ तर नाही बरं का, आता काय पण चालतंय छोट्या मोठ्या अमाऊंटला, काय प्रॉब्लेम आहे? फर्स्ट ट्रेड लॉस होतो, नंतर प्रॉपर ट्रेड होतात. मग फर्स्टला ऑब्झर्व करा, काय प्रॉब्लेम आहे? त्यानंतर दुसरा ट्रेड करा. भीती वाटते काय होईल पुढे लाईफमध्ये, ते काय भेजायला लाईफमध्ये भेलं काय काम आहे? कामाला जायचं कुठंतरी, मग काय खिशात दमडी नसेल त्यानं कामाला जायला लाजायचं नाही. एवढं काय घाबरायचं? जगायसाठीच तर काय तेवढं होतंय कसं पण नियोजन. टेन्शन घेऊ नका, वाईट वाटून घेऊ ना माझ्या बोलण्याचं, सिरियस व्हा. US100मध्ये US100 कॅश येतं महेश सर. दादा सकाळी कप अँड हँडल पॅटर्न बॅक टेस्टिंग केला गोल्ड आणि US100ला. ओके बॉस. हो ट्रेडिंग होते, काय करू? तुम्हाला सांगितलं की ट्रेडिंग करायला स्पेसिफिक टाईममध्ये बसा. सकाळ 7ला बसा, 9ला उठा, बास करा, कामाला जावा. दादा सांगा की काय सांगा जरा. हां फंड डेटचं तुम्हाला मी गुरुवारी कन्फर्मेशन देतो. बॉक्सनी आजपर्यंत अकाउंट डबल झाले अभि बॉस. गणेश सर ओके. ट्रेडिंग व्यू थोडं एक्सप्लेन करा की. ट्रेडिंग व्यू एक्सप्लेन करू. ओके डन करतो. जेवण करून आलो रे, त्यामुळे तो लेट झाला मला. पिप्स कॅल्क्युलेशन सांगा. किती क्वेश्चन आहेत बास आमची जिरली. चला मी चार्टवर जातो एकदा. हां
दिस इज अ ट्रेडिंग व्ह्यू, ह्याला म्हणायचं टाईम फ्रेम. ही असते 5 मिनिटाची टाईम फ्रेम, आपण लावायची 5 मिनिटाची टाईम फ्रेम. इथं ज्या आहेत त्या हे सगळे आहेत टूल्स. हे ना बघा, हे ना असं तिरकी रेष वाढायला येते. हे असते फिब, ह्याच्यासाठी स्पेशल क्लास घेतो एक. ह्याचं काय काम नाही, ठीक आहे. कामाचं काय हो, ही चायना ही चौकोन कसा ड्रॉ करायचा ही कामाला, ही पट्टी कशाला मोजायला किती झालं हे, ठीक आहे. ही चायना ड्रॉ करायला आहे. ही तर गेला सगळं गावतंय बघा. ही दिसतं ही सेल ट्रेड करायला आहे. ही एल दिसतंय ती लॉंग ट्रेड करायला म्हणजे बाय ट्रेड करायला आहे. त्यानंतर ही दिसतंय इरेझर आहे, हे ना असं घालवा येतं आहे. ही गोल दिसतोय, ही गोल करायला आहे, हे पॉईंट आउट करायला. ही काय कामाची गोष्ट नाही तुमच्या. ही जी दिसतोय ही रे आहे, सिम्पल समजे. दिस इज हॉरिझॉन्टल लाईन. काय किरकोळ आहे, जागून बघाय बटन काय होतंय बघायचं. ह्यात काय लय डोकं लावा गोष्ट ना. पिप्स ऐकून घ्या. आता गोल्ड किती 4000 चालू आहे, सपोज करा गोल्ड 4000 चालू आहे. 4000 टू 4001 गेलं म्हणजे किती हल्लं, $1 हल्लं. ही डॉलरमध्ये प्राईस असते. $1 प्राईस हल्लं. 1 USD इज इक्वल टू 10 पिप. किती 10 पिप, ठीक आहे. ह्या 10 पिपमध्ये तुम्ही जर 0.01चा लॉट मारला तर तुमचा प्रॉफिट होणार $1. किती $1. किती होणार $1, ठीक आहे. हीच जर तुम्ही 0.01चा मारला तर किती होणार $10. लक्षात ठेवा, काय ना प्रोपोर्शनमध्ये. हीच जर एक स्टँडर्ड लॉट दाबला, सॉरी 1 लॉट मारला तर $100. घ्या स्क्रीनशॉट मारून. समजा 4000 टू 4010 वरती गेलं तर किती पिप झाल्या, 100 पिप झाल्या. $1 इज इक्वल टू 10 पिप. $1 इज इक्वल टू 10 पिप. स्क्रीनशॉट मारून घ्या, सर मारून घ्या. प्रपोर्शनमध्ये चालतंय सगळं. म्हणजे जसं 0.01 आहे तर एक USD. ही जर 0.02 असता तर $2 झाला असतं. 0.03 असता $3 झाला असतं. सिम्पल. बघा आता एक अलग ह्याच्याला सांगून देतो. माझं पर्सनली टार्गेट असतंय बघा मार्केटमध्ये 60 टू 80 पिपला आपण टार्गेट करतो, ठीक आहे. टार्गेट SL जर तुम्ही बघायला गेला, आपला SL येतो 30 टू 40 नाही 30 टू 45 कसं 50 येतो ना कॉमन. 45 पिप SL. म्हणजे जवळजवळ सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये माझं पर्सनली मी असं असेल तरच ट्रेड प्लॅन करतो बघा. तुम्ही बघितलं असेल आजपर्यंत. जास्त मोठा SL असेल तर अवॉइड करतो कधी कधी. आणि लॉट साईज कमी मारायची. जर SL मोठा असेल तर लॉट साईज कमी मारायची, सिम्पल. आता तुम्ही जे लोक म्हणता ना की सर आम्हाला SL समजत नाही किती लावा ह्याच्या, जर तुमचा SL 50 पिपच्या वरती येतोय ना तर आय थिंक की काहीतरी मॅटर आहे तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये. तर ही एवढं यायला पाहिजे बा, माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनुसार ही एवढं यायला पाहिजे जे की बेटर आहे. ओके. आता आजच्या पण ह्याच्यामध्ये 30 की काहीतरी पिपचा SL होता. 182चं टार्गेट झालं, बट मी अगोदर थोडंसं बुक करून घेतलं. कारण की अगोदर बुक केलं नाही, इंटरेस्ट माझी मोबाईल होती वर लागली होती. आणि दुसरा काय विषय झाला, म्हणलं 3 SL केलं एक टार्गेट बुक केलं ना, उद्या ॲटोमॅटिक कॉन्फिडन्स येतो. म्हणजे उद्या लॉस झाला तरी काय वाटत नाही. पण तेच जर सलग 4 दिवस लॉस झाला तर असं मेंदूचं डायरेक्ट बजेस होतं. त्यामुळं म्हणलं आधी बुक करून घ्यावं आज, उद्या बघू आपण. उद्या SL गेला तर काय वाटणार नाही बाबा, टार्गेट गेलं तर चांगली गोष्ट आहे. पण आजचं बुक करण्यामागे रिझन काय बाबा की 3 SL वळणे गेले तर कॉन्फिडन्स आला पाहिजे आपल्याला. आणि भैया आज कॉन्फिडन्स म्हणजे डायरेक्ट टाकत आहे का, तर आपण ऑपरेटर झालो आहे आज. वी आर ऑपरेटर टुडे. कसली एंट्री बघा, शार्प प्रॉपर रिट्रेसमेंटवर एंट्री प्लॅन केली आणि काय मार्केटनं धाडकन मुवमेंट केलं. ही अशी इंस्टाग्रामवरती असं वडून धावती ती बघा, आठवत आहे का. 2.5% मूव आला मार्केटमध्ये. बरं चला क्वेश्चन. हां तुम्हाला लिंक पाहिजे काय रे, तुम्ही माणसं लई बेकार आहे. हां तुम्हाला डेमो ट्राय करायचा आहे ना, चला डेमो ट्राय करायसाठी तुम्हाला लिंक देतो मी. डेमो ट्राय करा सगळेजण.
बघा डेमो ट्राय करा सगळेजण. आईला काय सीन झाला. उद्यापासून स्ट्रॅटेजी पण सांगतो मी तुम्हाला. माझा चॅनल मला गावा ना त्याच्या आयला. हाय हाय सर ट्रेड कुठं करायची नेमकं. अरे ट्रेड करायची सांगायला धीर धरा भावानो, धीर धरा. तुम्हाला दम निघत नाही. मला कळतंय तुमच्या फिलिंग्स. आयला चॅनल कुठं गायब आहे आपला नेमका तीच काय कळ नाही. मला ट्रेडर अभिषेक व्हायला माझं प्रीमियम कुठं गायब झालं रे अकाउंटचं. ऐसा क्या गुन्हा किया. कुठे गेला मला ट्रेडर हो लिंक टाकली आहे बा पब्लिक ग्रुपला लिंक टाकली. त्यानंतर डेमो ट्राय करा बरं का. अगोदर सांगतो मी डिपॉझिट करा मला जाऊ नका लगेच. लगे डिपॉझिटला जाऊ नका. फक्त अकाउंट रजिस्टर करून ठेवा डेमोमध्ये. UPI-पेक्षा बेस्ट कोणतं ट्रान्झॅक्शन आहे एक्सएमला. बेस्ट काय क्रिप्टो आहे ना. बट क्रिप्टोला अरे बाईंग कुठं करा क्रिप्टो सेलिंग कुठं करा ही लय मोठा लफडा आहे. फेक चॅनलचं बघा काय तुम्हीच बघा काय तर तुम्हाला जमत असलं तर. मला तर काय जमत नाही सर. USDT चालू आहे. डायरेक्ट ब्रेकआउट होऊन मार्केट डाऊन साईडला मुवमेंट केलं आहे 1 आवरमध्ये. ओके मस्त. इन्कम टॅक्स सांगतो मी नंतर. दादा MT5ला एक्सएमवर 100% डिपॉझिट बोनस भेटला आहे. बट MT5ला अटॅच केल्यावर बोनस दाखवत नाही. फक्त डिपॉझिट केलेली अमाऊंट शो करत आहे. अरे मार्जिन ह्याच्यामध्ये येतो बोनस. काय नाव रे मी लय दिवस झाले यूज केलं नाही. क्रेडिट म्हणून येतो बघा. क्रेडिट म्हणून येतो बोनस. दादा UPI डिपॉझिट नंतर बँक विड्रॉल घेऊ का क्रिप्टो घेऊ $50 $100. अरे UPI डिपॉझिट केले बँक ट्रान्सफर विड्रॉल घ्यावं लागणार तुम्हाला. दुसऱ्या मेथड घेऊ देत नसते ब्रोकर. 0.02च्या लॉटला 8 किंवा 9 USD असेल ठीक आहे. येस ओके. 15 मिनिट बुलिश कॅन्डलला सेलिंग प्लॅन करायचा जरा समजून सांगा दादा. अरे काय संबंधच नाहीये. मी ट्रेड करायला तुम्हाला शिकवलंच नाही. मी तुम्हाला शिकवलंय रिटेलर काय करतेत ही गोष्ट मी तुम्हाला शिकवले भावांनो माझ्या. मी एक ट्रेड करतो आणि तुमचा आणि एक सेल्फ जेमते माझ्या चालू आहे. सोर्स इन्कम गाय आहे. ट्रेडिंगचे पैसे गायींची खुराक येते. मस्त करत राहा असंच. रेजिस्टन्सला तुम्ही आता जे शिकवलं आहे तेच झाला. USDला माझ्याकडे USD ॲड तर आहे का. हीच आहे बघा. हीच गेम असतं मार्केटमध्ये. असं ब्रेकआउट दाखवला की सगळे लोक बाय साईडला घुसतात. मग इथं मार्केट डाऊन साईडला मुवमेंट करतं. ही तोच पार्ट आहे एकदम. आणि बॉक्स पण बनला आहे बघा असा. चला ठीक आहे. किती मेसेज टाकताय बघा. छोट्या अमाऊंटला UPIचं ऑप्शन आहे. आणि हां अजून एक सांगतो लगे डिपॉझिटच्या मागं लागू नका. ही गोष्ट अगोदर क्लिअर करतो ठीक आहे. डिपॉझिटच्या मागं लागू नका. महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का. शिका प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर जे काय करायचं ते खेळ करा. आणि दुसरं म्हणजे छोट्या अमाऊंटला ना तुम्ही बँक UPI यूज करायला लागणार आहे तुम्हाला. फक्त स्पेशल बँक अकाउंट यूज करा. एक सांगतो मी तुम्हाला. तुमचं जे सेव्हिंगचं अकाउंट आहे ना ते यूज करू नका. स्पेशल अकाउंट यूज करा. 2 जुलैला मीटिंग आहे. काय होईल काय होईल आपलं काय करायचं आहे. आपण आपलं ट्रेड करायचं बस करायचं. सामान झालं डेमो करता आहे. रील करू का. कॉन्फिडन्स असेल तर करा ना 0.01च्या लॉटनं. सर हा ट्रेड केला $300 बुक. ओके. स्पेशल बँक अकाउंट म्हणजे वेगळं बँक अकाउंट. जे तुम्ही सेव्हिंग तुमचं यूज करताय ते सोडून दुसरं एका सेव्हिंग अकाउंट यूज करा. आता तुम्ही ॲक्सेसचं यूज करताय एखादं तर ॲडिशनल अकाउंट यूज करा ज्यात फक्त तुम्ही हेच पैसे खेळ करणार आहे असं ठीक आहे. अजून काय क्वेश्चन. दादा केलं काय काल डिपॉझिट केला 800 USD तर मी 2 महिन्यानंतर MBBS करण्यासाठी सप्टेंबरमध्ये रशियाला जाणार आहे. तर माझे डिपॉझिट अमाऊंट तशीच राहील का आणि मी तिथे ट्रेडिंग करू शकतो का. हां करू शकता ना. काय प्रॉब्लेम आहे. करू शकता नो इश्यू. क्रिप्टो मीटिंग आहे भावा. MPSC सोडून गावात फॉर्च्युनर नेली. गावाकडे लोकांची रिॲक्शन काय आली.
भल्या भल्यांची पाटली जळतात लोक, तुम्हाला सांगतो जळतात म्हणजे आता जाऊ द्या, काय सेन्स नाही सांगण्यात गोष्टी, आपण लक्ष देत नाही गोष्टींकडं, काय फरक पडत नाही बाई, कोण गावाकडचं कोण काय म्हणतंय, काय 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 सगळेजण असे. आता हे ठीक आहे बरं का, की आपली अचिव्हमेंट आपण गावाकडं वगैरे इकडं तिकडं दिसू देतो, सगळे तोंडावर लय चांगलं बोलतात, लय म्हणजे तुम्ही देवच आहे असंच फील करवतात तोंडावर, मग असं असं बोलतेच, कोण कुठून काय येऊन हे सांगतात ना. त्यामुळं असं वाटतं की नाही, ह्या गोष्टींमध्ये ही मोहमाया आहे सगळी, मोहमाया, लोकांना दाखवायचं, लोकांना हे करायची मोहमाया आहे त्याच्या आयला, खरं सांगतो मी तुम्हाला. दादा फिब यूज करतो, खूप छान एंट्री मिळते. यस, लेक्चर चालू करा. अरे लेक्चर चालू करून लेक्चर मी आजचं संपवलंय, उद्या मला स्ट्रॅटेजी सांगायचे. सेशन कोणते, कसं गुगल करा ना कोणता सेशन आहे, करते काय करायचं सेशन आपल्याला, एक ट्रेडमध्ये किती ट्रेड करायचा, एक ट्रेड करायचा. दादा डेमोची लय सवय लागली तर ट्रेडिंग बंद करा, डेमो ट्रेडिंग बंद करा, 8-10 दिवस वॉच करा मार्केटला लावा आणि मग डायरेक्ट ट्रेड करा चालू करा परत. रेड डॉट पे यूज करू का, कशाला. फिफ्टी सेटिंग सांगितलं मी, सांगतो सपोर्ट कसे ड्रॉ करावे, मी शिकवलं ना क्लासमध्ये कालच्या. तर चला ठीक आहे, आजच्यासाठी सफिशियंट आहे एवढं. तुम्हाला वाटत असेल की ह्यानं लय छोटा क्लास घेतला, तर तसं समजून घ्या, काय प्रॉब्लेम नाही मला. तर इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की उद्यापासून स्ट्रॅटेजी शिकवतो मी सगळ्या, आणि 1-2 दिवसामध्ये स्ट्रॅटेजी संपून जातील. बाकीचं लय महत्त्वाचं, हे सगळं रिटेलर काय करतात, माझं एक वाक्य नीट ऐका, रिटेलर्स काय करतात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, रिटेलर काय करतात हे कळलं आपल्याला की आपण इझिली मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. प्रॉपर कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करायचं, एंट्री एक्झिट, हे सगळं उद्या क्लासमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्यानंतर काय झालं, MPSCचा काय विषय, MPSC सोडून ट्रेडिंग चालू केली तेव्हा असं नाही वाटलं का की सक्सेसफुल नाही झालो तर घरचे, अरे लय आमच्यात जळलेलं होतं, काय तुम्हाला सांगायची गोष्ट आहे. माझ्या घरचे काहीच म्हणत नव्हते, कारण त्यांना माहित होतं की आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे, काय बी करा, असं झालं होतं आम्हाला, वाऱ्यावर टाकलेलं होतं आम्ही शॉर्टमध्ये. त्यामुळे असलं काय नव्हतं की नाही झालं तर, आमचं झालंच नाही, आम्ही अशाच होतो. म्हणजे ते नसतं हां गेलं वाया गेलं, अशात जमा झालो होतो मी. तर म्हणलं कोण नाही वाया गेलं तसं, ते भाग वेगळा. इन्कम टॅक्सचा काही इशू नाही अजून तर काय नाही. हां मी काय सांगत होतो, चांगला मुद्दाम करतो, तिसरीकडे घालवता भाव तुम्ही. हां प्रॉपर एंट्री एक्झिट कसं करायचं सगळं उद्या क्लासमध्ये सांगतो, रिस्क मॅनेजमेंट सांगणार आहे. भरपूर क्लास होणार आहेत, असं काय समजू नका, 2 दिवसात संपून जाईल. त्यानंतर आपण मस्तपैकी डाऊट सॉल्विंग घेणार आहे, 1-to-1 डाऊट सॉल्विंग होईल. त्यासाठी अगोदर जुनं हे जे सांगितलं आहे, जे काही सगळं शिकवलेलं आहे त्या सगळ्याचा स्टडी नीट करा. आज किती प्रॉफिट झाला मी टाकलं ना ग्रुपला, हे बघा. दादा गाडी गावात दिसली की भारी वाटतं. यूट्यूबवर लेक्चर द्या ना का, यस यूट्यूबवरती अपलोड होऊन जाईल, काय टेन्शन घ्यायचं काय काम नाही. आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. सॉरी मी थोडंसं बास करतोय, कंटाळा आला आहे. आणि काय प्रॉब्लेम असेल @maratrader 143वरती मेसेज करा. व्हॉट्सअप बंद झालेलं आहे, सगळ्यांना समजू द्या, कोण तुमचे मित्र वगैरे असतील तर सगळ्यांना सांगा व्हॉट्सअप बंद झालं आहे आपलं. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये.